औरंगजेबाच्या कबरीवरून फार मोठा गदारोळ राज्यात झाला होता, तो आता शांत झालेला आहे। मात्र आता आमदार भाजपचे संजय केनेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक खुलताबाद आणि हिंदुत्ववाद्यांच्या रत्नपूरमध्ये व्हावं यासाठी काल अधिवेशनामध्ये 100 कोटीची मागणी केली आणि रत्नपूर खुलताबादचं नाव रत्नपूर करावं ही सुद्धा मागणी केलेली आहे। आता हा नवीन विषय छेडला जाणार आहे राज्यात। नेमकं याविषयी काय वाटतं? शिवभक्त असतील, छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे असतील, या सगळ्यांना काय वाटतं याबद्दल आपण विचारूया। मला एक सांगा दादा, औरंगजेबाच्या कबरीवरून बराच वाद महाराष्ट्रात झाला, आता त्याच भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं यासाठी 100 कोटींची मागणी संजय केनेकरांनी केलेली, काय म्हणतो? प्रथमतः मी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय केनेकरांचं अभिनंदन करतो आणि छत्रपती संभाजीनगर वासियांकडून खूप खूप अभिनंदन करतो की अत्यंत तरुणांमध्ये तरुण असतील छत्रपती संभाजीनगरचे आणि महाराष्ट्रातले या संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे ही अनेक वर्षापासून म्हणजे तरुणांची इच्छा आहे। आणि तुम्ही सांगितलं की जे खुलताबाद आहे तिथे रत्नपूर झालं पाहिजे, जे खुलताबाद नाव आहे त्याचं रत्नपूर झालं पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक तिथं झालं पाहिजे। हे केनेकर साहेबांनी विधान परिषदेमध्ये मांडलं आणि तरुणांमध्ये एक जल्लोष झाला आणि खरोखर मला सांगायला अत्यंत आनंद होतो की 100 कोटीची मागणी केली। मी तर म्हणतो की मुख्यमंत्र्यांनी मोठं मन करून 100 कोटी नाही, या जगाला छत्रपती संभाजी महाराज दिसले पाहिजेत। ज्या खुलताबादमध्ये जे खुलताबाद म्हणतो आपण त्याला रत्नपूर मागणी केली, ज्या औरंग्याचं तिथं थडगं आहे त्या थडग्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक भव्य स्मारक असं झालं पाहिजे। जे आम्ही रत्नपूरला गेलो तर आम्हाला वेदना होतात, आलमगीर औरंगजेब असं तिथं बाटी असते आणि ते बघून आम्हाला वेदना होतात तरुणांना आमच्यासारख्या। तर आम्ही तिथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक भव्य आणि दिव्य झालं पाहिजे हीच मागणी मागणी आहे निश्चितपणे। दादा काय म्हणाल, एकंदरीतच किती महत्वाचं आहे औरंगजेबाची कबर ज्या भूमीत आहे त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक? निश्चितपणे संभाजी महाराजांचं स्मारक रत्नपूर या ठिकाणी होण्यासाठी माननीय आमदार संजयजी केनेकर यांनी मागणी केलेली आहे। त्या मागणीचा संभाजीनगर पूर्ण मराठवाड्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे, कारण की आपली जी पिढी येणारी पिढी आहे त्यांना संभाजी महाराज कोण होते हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीला एक भव्य दिव्य स्मारक बनवून त्याच्यामध्ये त्यांच्या बालपणापासून तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय काय घडलेले ते त्याच्या स्मारकामध्ये सगळं व्यवस्थित हे करून मांडणी करून ते इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे। पण औरंगजेबाची खबर आहे तिथंच का संभाजी महाराजांचं स्मारक इतर ठिकाणी? त्याचं कारण असं आहे की मोलाजीराजे असतील, शहाजीराजे असतील, शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, या 4 पिढ्यांचा वेरूळ आणि रत्नपूरशी संबंध आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं तिथे पाऊलखुणा आहेत, वेरूळ असेल, रत्नपूर असेल, त्याच्यामुळे आम्ही मागणी करतोय आणि अनेक वर्षापासून मागणी ही आताच मागणी नाहीये। पण मी केनेकर साहेबांचं अभिनंदन करतो। हे होईल 100% होईल। मुख्यमंत्री कणखर मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस निश्चितपणे आमचा सर्व युवांचा देवेंद्रजीवर विश्वास आहे। देवेंद्रजी या मागणीला येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये बजेट ठेवून मागणी पूर्ण करतील। काका काय म्हणाल, एकंदरीतच इतिहास आहे, औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी आहे आणि संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी, काय म्हणजे वेरूळ असेल हे सगळं पर्यटनाची त्या ठिकाणी स्थळ आहे, काय म्हणणं आहे तुमचं या स्मारक? तिथं व्हायलाच पाहिजे, स्मारक बनलाच पाहिजे, लोकांची स्फूर्ती वाढेल त्याने आणि आकर्षण पण केंद्र होईल आणि लोकांना इतिहास कळून येईल। म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं नेमकं की त्या ठिकाणी स्मारक कशा पद्धतीने? त्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी असं म्हणणं आहे की भव्य स्मारक संभाजीराजाचं व्हायला पाहिजे आणि सर्व लोकांचे आणि पर्यटकांचे यांचे सर्वांचे याने लोक एकदम खुश राहील आणि एक नवीन आपल्याला एक मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी मिळतील। काय तरुणांची भावना आहे आजकाल? तरुण जो आहे छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराजांच्या विचारांकडे जाताना दिसतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कितपत महत्त्वाचं आहे आणि कसं तिथं स्मारक व्हावं? सर्वप्रथम मी आमदार महोदयांचं
मनापासून अभिनंदन करतो आणि पूर्ण महाराष्ट्र नुसतं छत्रपती संभाजीनगर नव्हे तर पूर्ण मराठवाडा नव्हे पूर्ण महाराष्ट्राच्या युवकांकडनं मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आपले जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, ज्यांच्याकडे प्रेरित होऊन आपण हिंदू संस्कृती टिकवतो, जगावं कसं मरावं कसं हे संभाजी महाराजांकडनं आपण शिकतो, त्यांच्याकडनं प्रेरित होऊन आपण जगतो. त्यांचं स्मारक एक खुलताबाद नव्हे तर सर्वप्रथम रत्नपूर, ज्या निजामांनी आपलं रत्नपूर जो पुरोगामी शहरात गावाचं नाव रत्नपूर होतं, निजामांनी त्याचं नाव खुलताबाद केलं. तर हे हिंदूंचं सरकार आहे, हे देवेंद्रजींचं सरकार आहे आणि हे मोदीजींचं राज्य आहे. तर हे रत्नपूर व्हावं ही आमच्या आमदार महोदयांनी सर्वप्रथम मागणी केली. त्या मागणीचं मी एक युवा म्हणून, एक हिंदू नागरिक म्हणून मी त्यांचा आभार मानतो आणि नक्कीच देवेंद्रजी या मागणी पूर्ण करतील हे मी एक युवक म्हणून. का महत्वाचं आहे तिथेच औरंगाबादची जिथं खबर आहे त्याच गावात संभाजी महाराजांचं स्मारक का? ज्या औरंग्यानी आमच्या संभाजी राजांना त्रास दिला, छळलं आणि तिथंच त्याचं थडगं आहे, त्या थडग्यावरतीच आमच्या राजाचं स्मारक होईल. त्याबद्दल मी माननीय आमदारांचं महोदयांचं खूप खूप आभार मानतो. खूपदा आभार झाले त्यांचे. मला एक सांगा की त्या ठिकाणी किती महत्व आहे? कारण की औरंगजेबाची कबर तिथे आहे आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक राहिलं पाहिजे, बनलं पाहिजे, हीच इच्छा आमची युवकांची आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की सगळ्यांची एक इच्छा आहे, का असू नये, छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगलं स्मारक त्या ठिकाणी असायलाच पाहिजे, याबद्दल दुमत कुणाचं नाही आहे. मात्र औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी आहे ती उखडून टाका किंवा ती त्या ठिकाणी नष्ट करा, हे जरी विचार असले हिंदुत्ववाद्यांचे तर ते इतिहासातून औरंगजेब आपण कसा हटवणार हा मोठा प्रश्न आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जर रत्नपूर हिंदुत्ववाद्यांच्या विचारातलं आणि सध्या खुलताबाद हे पर्यटनाचं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्मारक त्या ठिकाणी झालं तर पर्यटक वळतील. वेरूळ बाजूला आहे, त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, त्यांचे जे काय आदर्श विचार आहेत ते पर्यटकांच्या मनापर्यंत जातील. त्यामुळं सध्या तरी त्या ठिकाणी स्मारक व्हावं आणि ते स्मारक चांगलं भव्य दिव्य व्हावं अशा पद्धतीची मागणी पुढे येईल. कालांतराने विरोधकही उठतील आणि त्याला स्मारकाला विरोध करतील आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी त्याचं समर्थन होईल. हा विषय होत राहील. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी भव्य स्मारक व्हावं ही महाराष्ट्राची इच्छा नक्कीच असेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.